बीड जिल्ह्यातला शेतकरी आणि संकट जणू हे समीकरणच झालेलं आहे. 8 दिवसापूर्वी बीड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि त्याचंच विदारक वास्तव जे आहे ते आपल्याला समोर दिसते. मी सध्या मुगाच्या शेतामध्ये आहे आणि हाती आलेलं हे पीक जे आहे अक्षरशः अतिवृष्टीमध्ये जळून गेलेलं आहे, करपून गेलेलं आहे. यंदा उत्पन्न चांगलं होईल अशी आस जी आहे इथल्या शेतकऱ्यांना होती. मात्र मुसळधार पाऊस झाला. 24 तासात झालेल्या पावसामुळे अक्षरशः अतिवृष्टी जणू स्थिती जी आहे ती ओढावली गेली आणि त्याचंच उदाहरण म्हणजे हे जे पीक आहे, हाती आलेलं पीक जे आहे ते डोळ्यात देखत जळून गेलेलं आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं हे पीक ऐन सणासुदीच्या तोंडावरती जळून गेलेलं आहे. त्यामुळे इथला शेतकरी जो आहे तो हतबल झालेला आहे, निराश झालेला आहे. शेतकऱ्यांशी बातचीत करण्याचा प्रयत्न करतो. काय परिस्थिती आहे? तर पाठीमागील 10 दिवसापूर्वी खूप पाऊस झालेला आहे आणि आमचं पीक टोटली पूर्ण जळलेलं आहे. कृषी मंत्री म्हणतात की आम्हाला शेतकऱ्यांना मदत तात्काळ देण्यात यावी, पण आमच्या गावातील तलाठी अजून आमच्या शेतावर सुद्धा आले नाहीत. तर मदत तर लांबच राहिली. त्यांनी शेताची पाहणीसुद्धा केली नाही की नुकसान भरपाई किती झाली आहे. तर नुकसान भरपाई कधी भेटणार शासनातर्फे आणि लवकरात लवकर नुकसान भरपाई भेटली सणासुदीच्या सणामध्ये आमच्या शेतकऱ्याचं थोडंसं आर्थिक लाभ भेटेल. साधारणतः किती उत्पन्न झालं होतं जे तुमच्या हातामध्ये जे आहे, किती उत्पन्न झालं असतं या मुगाचं? जवळपास 7 ते 8 क्विंटल उत्पन्न झालं असतं. त्या पावसामुळे कमीत कमी आता 1 ते 1.5 क्विंटलच उत्पन्न होईल साधारणतः. आर्थिक खूप नुकसान झालेलं आहे. त्यामुळं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी लवकरात लवकर दखल घेऊन शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात यावी. काय काय नुकसान झाले परिसरामध्ये? आता परिसरामध्ये याच्यामध्ये जे आता मूग आहेत याचा कुठंतरी फायदा होईल? नाही, याचा फायदा होणारच नाही, कारण हे बारीकच राहिले. जे समजा मुळामध्ये त्यांना पोसायला पाहिजे होतं ते पोचलेलं नाही, वजन कमी आहे. त्याच्यामुळं आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे. आर्थिक नुकसान झालेलं आहे. यापूर्वी असं कधी पाऊस झाला होता, असं कधी संकट ओढावलं होतं? यंदा पाऊस भरपूर नुकसान झाले पावसाने. काय नुकसान झालं? काय काय होतं शेतामध्ये? मूग आहे, काप सगळे तांबडे झाले, पुन्हा मूग थोडे बहुत भिजले. आता सोयाबीनचं तर काही खरंच नाही आहे. सोयाबीन नुकसान झाले. काय आता काय मागणी राहील तुमची? आता आमची मागणी एवढीच आहे, हे आमच्या हातामध्ये दिसतं ते उडीद आहे. उडीदाला व्यवस्थित भाव मिळावा आणि मूग आहे तो पण आहे. सगळं पावसाने नुकसान झालेले आहे आमची भरपूर. त्याच्यानंतर सोयाबीनच्याकडे लक्ष असावं शासनाचं, ही आमची विनंती. अशा पद्धतीनं ह्या बाबांच्या हातामध्ये हे मुगाचं पीक आहे, अक्षरशः करपून गेलेलं पीक आहे. आमचीही TV9च्या माध्यमातून शासन असेल, प्रशासन असेल, लोकप्रतिनिधी असतील, मंत्री असतील, त्यांना विनंती आहे की शेतकऱ्यांच्या बांधावरती जा. ऐन सणासुदीच्या या काळामध्ये शेतकरी जो हातबल आहे, निराश झालेला आहे, त्यामुळे शेतकऱ्याला आधार देण्यासाठी कुठंतरी आता आर्थिक जे पाऊल आहे ते उचलण्याची सध्याची गरज आहे. कॅमेरा पर्सन अक्षय रडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.